झी 24 तास एक पाऊल पुढे। कोल्हापुरात टोल विरोधी आंदोलन चांगलंच पेटले। सोमवारी रात्री मनसे कार्यकर्त्यांनी टोलला विरोध करत 2 टोल नाक्यांना लक्ष्य केलं। निकृष्ट दर्जाच्या रस्त्यासाठी टोल देणार नाही अशी भूमिका कोल्हापूरकरांनी घेतली। तर मुख्यमंत्र्यांनी आयआरबी कंपनीला टोल लावण्याची परवानगी दिली। त्या पार्श्वभूमीवर आता हिंसक आंदोलनाला सुरुवात झाली। एवढंच नाही तर महाराष्ट्र दिनी टोल विरोधी कृती समितीनं कोल्हापूर बंदची हाक दिली आहे। कोल्हापुरात टोल विरोधी आंदोलन चांगलंच पेटलंय। 2008 मध्ये शहरातले 47 किलोमीटरचे रस्ते तयार करण्यासाठी रस्ते विकास महामंडळानं निविदा जाहीर करून कंत्राट आयआरबी कंपनीला दिलं। त्यानंतर संपूर्ण शहरातले रस्ते 220 कोटी रुपयात बांधण्याचा करार करण्यात आला। पण प्रत्यक्षात रस्ते तयार केल्यानंतर आयआरबी कंपनीनं 458 कोटी रुपये खर्च केल्याचा दावा केला। एवढा खर्च करूनही आयआरबी कंपनीनं करारातल्या अनेक अटींचा भंग केला आणि इथूनच कोल्हापूरकर आणि आयआरबी कंपनीमध्ये वाद सुरू झाला। रस्ते तयार करत असताना युटिलिटी लाईन शिफ्ट कराव्यात, अन्यथा कोल्हापूरकरांना त्रास सहन करावा लागेल असा युक्तिवाद महापालिका आणि नागरिकांनी केला। पण आयआरबी कंपनीनं याला केराची टोपली दाखवली। त्यानंतर आयआरबी कंपनीनं घाईघाईत 9 नाक्यांवर टोल नाके उभारले। वास्तविक पाहता कोल्हापूर महानगरपालिकेनं आयआरबी कंपनीला शहरातल्या मोक्याच्या जागा कराराप्रमाणे देऊ केल्या आहेत। प्रत्यक्षात या जागेची किंमतही रस्ते तयार करायला लागणाऱ्या किमतीपेक्षाही जास्त आहे। त्यामुळे कोल्हापूरकरांच्या संतापात भर पडली आहे। महाराष्ट्र शासन टोल आकारण्याच्या फंदात आहे आणि या टोल आकारणीला आमचा विरोध आहे आणि म्हणून कोल्हापूर जिल्ह्यातील जवळपास 1000 वाहनं कावळा नाका, शिवाजी पूल नाका आणि त्याचबरोबर रेसकोर्स नाका आणि ह्या 4 नाक्याकडे ठेवून कावळा नाका एक प्रवेशद्वार आहे कोल्हापूर जिल्ह्यात आत येण्यासाठी। या प्रवेशद्वारावर पूर्ण चक्कामान जाम आंदोलन केलं जाईल। यांनी घोटाळे करायचे आणि घोटाळे केल्यामुळे रस्ते करायला यांच्याकडे पैसे नाहीत आणि पैसे नाहीत म्हणून आता आमच्याकडे टोल बसवायचा हे कदापि आम्हाला मान्य नाही। 220 कोटीचा प्रकल्प आज पोहोचला 500 कोटीवर आणि खेडेगावापेक्षा वाईट रस्ते आज यांनी केलेले आहेत, हे कदापि आम्ही मान्य करणार नाही। मुख्यमंत्र्यांनी नेमलेल्या तज्ञ समितीनेही आयआरबी कंपनीला क्लीन चिट दिली आहे। मात्र रस्त्यात दोष असतानाही आयआरबी रस्ते विकास महामंडळ आणि मुख्यमंत्री क्लीन चिट का देत आहेत असा सवाल आहे। शहरामध्ये फिरण्यासाठी सुद्धा पथकर आकारण्याचा हा नवा जिजा कर कोल्हापूर पासून सुरू करू पाहतंय सरकार। आपल्या मर्जीतल्या ठेकेदारांना आणि ठेकेदार कंपन्यांना जगवण्यासाठी जनतेला लुटण्याचा हा जो नवा मार्ग सरकारनं अवलंबलेला आहे तो मार्ग आम्ही कदापि यशस्वी होऊन देणार नाही। मुख्यमंत्र्यांनी टोल लावण्यासाठी ग्रीन सिग्नल दिल्यामुळे टोल वसुलीला कधीही सुरुवात होण्याची शक्यता आहे। त्या पार्श्वभूमीवर आता आंदोलनाला सुरुवात झाली आहे। आता तरी मुख्यमंत्री याची दखल घेणार का असा प्रश्न उपस्थित होतोय। प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर। झी 24 तास एक पाऊल पुढे।